सर यूट्यूब फॅमिली सर्वांना नमस्कार, सर्वांना स्वागत करतो. तर चला तर माझ्या मागं लाक्या आणि हे आपले राणी तो राजू आणि मागं बघा हे आहे आपलं ह्याचं नाव काय ते आपलं ती जॅकी श्रॉफच्या पिक्चरचं नावमध्ये काय आहे तिथे ते मला नाव आठवणं संदीप कुत्र आहे. तर बघा तर टीम घेऊन उभा राहिली बघा हो का टीम ऐ लाखू ऐ ही तीन तिथे एक चार तर घेऊन उभा राहिलो बरं का. तर चला मेन सांगतो तुम्हाला. तर पहिलवान जितके म्हणजे खूप आठवण येत होती. सगळ्याच्या मनाप्रमाणे मी तर माघारी पाठवून दिलं पहिलवानला. असा विषय असा झाला की तिथे जाऊन पहिलवान हटत बसले की मला अजून बाबापाशी आणि मामापाशी पहिलवान लई खेळत होता बरं का. ह्यानं लई खेळत होता. आता उघडले पाऊस म्हणून इकडं आले बरं का. ही काय बघ आपले सगळे म्हणजे खूप व्हिडिओ बनवले पहिलवान सांगा मी. तर इथं आला पहिलवान बघितलं तर मला ओळखलं म्हणजे नकारही दिलाच नाही अजिबात. तर इथं खूप प्रेम वगैरे दिलं पहिलवानला दिदीला जायचं सर्वांना दिलं. त्या आपलं सोनू पिलूचा एक व्हिडिओ आहे माझ्यापाशी. ते व्हिडिओ कारण का ती अपलोड केले की पुढं दावना झाले असा विषय व्हायला लागला आहे. त्यामुळं का नाही त्यामुळं ते व्हिडिओ काय मी टाकना झालो आहे. तर तुम्हाला सांगतो मी की पहिलवानला पटवून दिला आपण. पण पहिलवान तिथं थांबला नाही बरं का, अजिबात थांबला नाही. पहिलवान आपला म्हणजे नानीपाशी मामा मला ती सिंटू मामा म्हणतं. प्रत्येक वेळी मी व्हिडिओ कॉल करत बसतो ना तर सिंटू मामा म्हणतं मला. दाजी आणि दिदी खूप चिडवत असते त्याला. नाही सांगते आहे तेव्हा असं आहे. नाही सिंटू मामा आहे चुप तुमको मारूंगी मी म्हणतं बरं का ती. तर मला खूप आवडतं त्या तोंडानं असं बोलायला. मी प्रत्येक वेळा म्हणतो मी कोण आहे माझं नाव काय. तर ती 2-3दा म्हणतं नंतर चिडतं ती बरं का. तर पहिलवानला इथं बोलवलं केलं. पहिलवान तिथं राहिलाच नाही बरं का. मला घेऊन याय म्हणलं तर दाजी आणि बहीण आली इथं येऊन आपलं सगळं बसून गेली. कारण का मी पण पहिल्यांदा सोडायला गेलो तेव्हा दुसऱ्यांदा जेवलो नव्हतो का नाही कसंच वाटायला लागलेलं मला. त्यामुळं मी अजिबात जेवत नव्हतं काय नाही. पण तेवढ्यात अचानक पहिलवान आला. तसं दिसलं तसं मी हरकलो बरं का. मग बसलं 2 तास 2-2.5 तास बसली. तर मग आले बसली आणि मग ती पुढं म्हणजे जाता गाडीवर बसली दाजीच्यावर चढून घालवलं. म्हणजे डोळ्यानं पाणी माझं आवरत नव्हतं बरं का. बिलकुल डोळ्यात पाणी आवरत नव्हतं माझं. त्यामुळं मी काही जवळ गेलो पहिलवान तरी पण उचलून मीच घेत होतो आणि पहिलवानला सोडविला. पहिलवानला न्याला बसविलं. पहिलवानच्या मनात काय आलं काय माहिती. गाडीवर चढून एकटीच बसली आणि खाली उतरून बाबाला आणि आईला तोंडात म्हणजे घास दिला पहिलवानाने बरं का. ती सर्वांनी सगळीजण राहायला गेली. सगळ्याच्या डोळ्यात पाणी यायला लागलं. मी काही थांबलो नाही साईडला उभं राहिलो. डोळ्यातनं खूप पाणी यायला लागलं. माझं पण पाया पडत होतं. नको म्हणलं बाबा म्हणलं पहिलं म्हणलं मला दुःख सण व्हायला म्हणलं तू चाललाय तर आता काहीच सण व्हायचं नाही म्हणलं तू गपच. तर चला सर्व यूट्यूब फॅमिली सर्वांना नमस्कार, सर्वांना स्वागत करतो. तर चला आपला पहिलवान बघा कसा बसलाय मामापाशी बघा. आता पाणी पाजतोय मग पहिलवानला. चल म्हणलं मला पाणी पे मामा मला पाणी प्यायचं आहे तर पे म्हणलं. बघा पाणी कसं येतंय बघा. पहिलवान दिदी पण उभा राहिलेला आहे व्हिडिओ करत. तर खूप असेच पहिलं बसणं प्रेमाळ होतं आम्ही. काय वेगळं नसते त्यामुळं दूर झालतो 2 वर्ष. खूप वाईट परिस्थिती म्हणजे खूप वाईट वाटत होतं. पण बघ पहिलवान कसं म्हणतंय. पहिलवानला म्हणतोय मी माझं बाळा पप्पी घे तर नाही म्हणते. तर आता कसे घेते हो का घेतलं. दीदीला म्हणते तू घेऊ नको थांब मी घेते. तर दीदी म्हणते थांब मला माझ्या भावाची मला पप्पी घेऊ दे. तर नाही म्हणते थांब की म्हणते दीदीला. हो का पहिलवान कसं उतारतोय खाली उतारतोय बरं का. आता पहिलवान कसाही करतोय बघा. गाडीवर चढतोय आपला पहिलवान आता बघा. वहिनी हाय आई आहे प्रदीप भाव आहे बाबा आहेत सर्वजण आहेत सगळे आहेत बघा. आता कसं चढतोय बघा गाडीवर बघा बिटुकलो बघा अब्बा का पप्पाच्या गाडीवर चढलं बघा. हो का कसं करतं आहे का असं करतंय.
मामा म्हणते मला मामा. तर बघा दाजी कसे गाडी बसलेले आहेत. आई पप्पी घेते त्याची. काय कळना, सगळी टीम आहे. मोती आहे, सर्वजण आहे. खूप दुःखात आहे मी. मला कळायचं पण म्हणजे खूप मी डोळ्यात पाणी येते माझ्या. पण मी बोलायला झालो मागंच आहे. तर दाजी बघा कशा हसतात. दाजीचं नामचं हे पहिल्यापासून असंच गप्पा गोष्टी असायच्या. आम्ही म्हणजे दिदीला चिडवायचो, दाजी आम्ही एकत्र व्हायचो, दिदीला चिडवायचो. तर चला फिरायला चाललेत वाईस. दाजी कुठेही जाताना हेल्मेट वापरतात. एक किलोमीटर असले तरी हेल्मेटच वापरतात. ते गावात गेले तर हेल्मेटच वापरतात. तर खूप मला त्रास व्हायला लागला आहे. ती डोळ्यातनं पाणी यायला लागले. दीदी म्हणते तू असं का करतोयस. तर मला ती आवरणा झाली अजिबात. तर दाजी गबस म्हणते असं का करतोय म्हणते. हो का पहिलवान उतरायला लागला. पहिलवान उतरतो कसा बघा आता. तो कसं बघतंय. ती म्हणते तू थांब की. दाजी म्हणते तू थांब, असं करू नको. तर मला खूप म्हणजे काही कळणं झालं, डोळ्यातनं पाणी जावरं ना मला. तर बघा पहिलवान पप्पी घ्यायला लागलो मी. म्हणजे इथं येऊन पण फिरायला चालले तरी पण मला कंट्रोल होईना झाले. पहिलवान असं चाललंय. तर मी पहिलवानला म्हणजे सोडणं झालो आहे. पहिलवान पण मला सोडणं. तर पहिलवान कसा उतरतोय बघा आता. बघा पहिलवानची बुद्धी बघा कशी आहे. संस्कार बघा पहिलवानला किती छान लागला. म्हणजे तिने पण माझी बाची असे जाते बरं का. पहिल्यांदा आल्यानंतर ना आईबाबाचे पाय शिवले शेवटी येतच नाहीत घरात. हो का बघा कसं करतंय बघा. बाबाचे पण पाया पडतोय बघा पहिलवान. बघा संस्कार. असंच करतोय पहिलवान बघा. तर ही करताना मला खूप वाईट वाटलं आणि एक बरं पण वाटलं मला की पहिलवान माझा जाताना माझं पाया पडत होता. नको म्हणलं मला, ती नको, अजिबात नको म्हणलं. मला पाया पडू नको बेटा, तू व्यवस्थित राहतो. तू व्यवस्थित राहिला तर बस म्हणलं. तर चला आता दीदी दाजी चाललेत फिरायला तिकडे. आता दाजी चाललेत फिरायला पण येतील लवकर अजून माघारी. जाताना अजून गाठ घेऊन जाणार आहेत माझे. तो का पहिलवान बघा कसं करते बघा. सोडणं वाटणं झालं आता. टाटा बिटा कसं करते. हे प्रेम आमचं पहिल्यापासून असंच होतं. तर असंच राहायला पाहिजे ही अपेक्षा करतो. आणि आम्ही पहिले एकमेकाला सोडून राहायचो ना.